आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती। दानवे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडची जबाबदारी। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये नाना पटोले यांच्या विरोधामध्ये संघाचे डॉक्टर सोमदत्त करंजेकर निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता। संघाचे माजी विदेश विभाग प्रचारक करंजेकर यांची तयारी सुरू। संजय राऊतांना जागांवर दावा करण्याचा अधिकार, मात्र जागा वाटपाचा निर्णय महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेते घेतील। नागपूरच्या 6ही जागांवर आमची तयारी सुरू, काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचं वक्तव्य। विधानसभेला आम्ही पूर्ण ताकदीने सामोरं जाणार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचं वक्तव्य। रावेर, बुलढाणा, नंदुरबार आणि इतर विभागांची जबाबदारी असल्याची देखील माहिती। मनसे विदर्भातल्या सर्व 62 विधानसभा आणि मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार, मनसेचे नेते राजू उंबरकर यांची माहिती। इतर पक्षातील सक्षम उमेदवार आल्यास उमेदवारी देणार असल्याची देखील माहिती। बीडमधील भाजपचे नेते रमेश पोकळे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। बीड शहरामधून उमेदवारी देण्याची रमेश पोकळे यांची जरांगे यांच्याकडे मागणी। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे वरळीमध्ये बॅनर्स, वरळीचे संभाव्य उमेदवार अमोल मिटकरी बॅनरवर उरले। छत्रपती संभाजीनगरमधील संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ 15 सप्टेंबरला ठाकरे गटात प्रवेश करणार। घायाळ पैठण विधानसभा लढवण्याची शक्यता, तर राष्ट्रवादीतून ठाकरे गटामध्ये आलेले दत्ता गोरडे देखील पैठणसाठी इच्छुक। वांद्रे पूर्वमध्ये तिढा वाढण्याची शक्यता, जिशान सिद्दीकी यांनी प्रवेश केल्यास वांद्रे पूर्वची जागा दादा गटाला जाणार, मात्र शिंदे गटाचे कुणाल सरमळकर वांद्रे पूर्वतून उमेदवारीसाठी आग्रही।